नमस्कार. सानी कलारंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बरेच जणांनी प्रश्न विचारला होता की आमचं खोकताना किंवा शिंकताना अचानक युरिन पास होते, थोडं ऑकवर्ड होतं, तर तुम्ही त्याच्यावर काहीतरी सांगा ना. तर नक्कीच आपण एकतर काय माहिती आहे का होते ह्याचं कारण जाणून घ्या. वयाप्रमाणे आपले हे खालचे स्नायू शिथिल होतात, त्यामुळे सुद्धा युरिन नकळत पास होते. अजून म्हणजे वजन वाढलं, शरीराचं वजन वाढलं, हा इथला भाग वाढला, तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या ब्लॅडरवर हे होतं, प्रेशर येतं आणि त्यामुळे सुद्धा युरिन नकळत पास होते. तसंच कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता जर खूप असेल, तर त्यांनी पहिले बद्धकोष्ठतेवर तुम्ही उपाय केला पाहिजे. बद्धकोष्ठतेमुळे सुद्धा तुमच्या ब्लॅडरवर प्रेशर येतं आणि तुमचे युरिन लीक होते. तर आपण आधी पोटात काय घ्यायचं ते सांगते, की तुम्ही रात्री झोपताना काळे तीळ आहे किंवा बिना पॉलिशचे तीळ 1 चमचाभर तीळ पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी चावून खा आणि ते पाणी वरतून पिऊन टाका. तुमची बद्धकोष्ठतेची म्हणजे ती तक्रार आहे दूर होईल. किंवा ज्यांना होत नसेल तर त्यांनी सरळ इसबगोल मिळतं, ते कोमट दुधात भिजवायचं आणि घेऊन टाकायचं. म्हणजे थोडक्यात काय तर फायबर पोटात गेले पाहिजे, की जेणेकरून तुमचं जे बद्धकोष्ठता आहे ती दूर होईल आहे. तसंच आपले ह्या स्नायूंना परत पूर्ववत येण्यासाठी, मजबूत होण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाने असा मसाज करा, या भागाला मसाज करा. त्यांनी सुद्धा तुमचे शिथिल जे झालेले स्नायू आहेत ते पूर्ववत होतील. अजून तुम्हाला सांगते मी 3 तुम्हाला आता व्यायामाचे प्रकार सांगते आहे, ते तुम्ही करा. खूप अवघड करू नका, कारण आपलं वय बघता सीनियर सिटीजनना जे झेपतील तेवढेच व्यायाम मी सांगितले, नाहीतर उगीच कुठेतरी कंबरवर वगैरे करायला जाल तर आता ते झेपणार नाही, उगीच कुठेतरी लचक भरेल आहे. तर 3 एक्झरसाइज तुम्ही बघा आणि काळजीपूर्वक करा. आलं लक्षात? आता तुम्हाला सांगते की आपण काय काय खाल्लं पाहिजे हे तर मी सांगितलेतच. अजून एक ॲक्युप्रेशर पॉईंट सांगते आहे. या ॲक्युप्रेशर पॉईंटवर सुद्धा तुम्ही दाब देऊन तुमचं जे युरिन लिकेजचा प्रॉब्लेम आहे तुम्ही दूर करू शकता. हे 2 आता पाय आहे, या पायाच्या हे 2 बोटं, हे 4 बोटं बघा तुम्हाला दिसतात, हे इकडे 2 इकडे 2, या बरोबर इथे मध्यावर इथे प्रेशर द्या, जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे हा दूर होईल आहे. असं हे तुम्ही एक 10-15 वेळा दाबा, सोडा. हे दिवसातनं तुम्ही 2-3 वेळा करू शकता. हां, आता बसल्या तुम्ही काय करू शकता, तुम्ही टीव्ही बघत असाल, मोबाईल बघत असाल, तर असे बसलेले हे तुमचे हे इकडचे स्नायू असे खेचायचे, 5 मिनिटं वरती असे उचलून धरायचे बघा, तुमच्या असं श्वास आहे पहा, आणि असे 5, 1 2 3 4 5 परत शिथिल सोडा. हे पहा उचला. तुम्हाला तसं दाखवता येणार नाही, हे स्नायू मी आवळले आहेत, इथले जे स्नायू आहे असे आवळून धरले. परत 1 2 3 4 5 शिथिल, परत आवळले, 1 2 3 4 5 शिथिल. असं तुम्ही 5 ते 10 वेळा करा. दिवसातनं किती वेळा करा, टीव्ही बसल्या करा, तुम्हाला यातनं खूप फायदा होऊ शकतो, जेणेकरून हे स्नायू आपले पूर्ववत काम करू लागतात. अजून एक उपाय सांगते, म्हणजे काय तर आपल्याला कुठे गेले की आपल्याला जरा संकोच होतो, असं झालं तर काय होईल बरं. तर एक तुम्हाला म्हणजे एक सेफर साईड म्हणून सांगते, उपाय तर करायचेच आहे, ह्याने तुमचे प्रश्न दूर होऊ शकतो. पण अजून एक सांगते की तुम्ही मेडिकल शॉपमध्ये जा, पॅन्टी लायनर म्हणून मिळतं, म्हणजे आपले जे ह्याचे पिरियड्सचे जे असतात पॅड्स, त्याच्यापेक्षा अगदी पातळ असतात. मी तुम्हाला दाखवते. ऑनलाईन सुद्धा पॅन्टी लायनर म्हणून टाकलं तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे, तर हे अगदी एवढीशी घडी होते की जे तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा कॅरी करू शकता. आणि ह्याचं अतिशयोक्ती असं पॅन्टी लायनर असतं, हे तुम्ही तुमच्या पॅन्टला हे करा, चिटकवा आणि तुम्ही बिंदास बाहेर जा. कारण काय होतं, ह्या अशा प्रॉब्लेममुळे आपल्याला बाहेर पडायला संकोच होतो की आता मला असं, तर ह्याच्यामध्ये अगदी तुम्हाला कम्फर्ट मिळेल आहे. तर तुम्ही अगदी आपलं हे म्हणजे काय, हे प्रिकॉशन म्हणून करायचे आहे. व्यायाम आणि आहारावर जोर द्या. तुम्हाला मी प्रेशर पॉईंट आहे सांगितला आहे, त्याच्यावर पण तुम्ही प्रेशर देऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करा. हे असं भिंतीला टेकून उभं राहा, नाही तर तो जाऊ शकतो. हे भिंतीचा आधार घ्या मागच्या बाजूला आणि टेकून उभं राहा. आणि मी वागते तसं बघा, खुर्ची आपण बसतो की नाही तसं
वाकायचं, परत वाकायचं आणि मनात 1 2 3 4 5 असं म्हणायचं आणि परत उभं राहायचं. परत वाकायचं 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. असं तुम्ही 5 वेळा करा. एकापासून सुरू करत तुम्ही वाढवत न्या 5 वेळापर्यंत करा. असं केलं तरी तुम्हाला इथला जो आहे शिथिल झालेला भाग तो पूर्ववत होण्यात मदत होईल. हे नक्की करून बघा आणि अगदी दोनदा केलं तरी चालेल दिवसातनं. तळपायांना धरायचं आणि हलवायचं. हां, मी परत वरती तुम्हाला चित्रात दाखवलं आहे तसं, कारण माझ्या कॅमेऱ्यात मावत नाही आहे बरं का. माझ्याकडे अशा 2-4 कॅमेरा नाही आहेत. हे असं करा, एक 15-20 वेळा असं करा तरीसुद्धा खूप फायदा होईल आहे. आणि अजून मी तुम्हाला तो दाखवला आहे की उशी 2 पायात घ्यायची, ही अशी उशी घ्या आणि झोपा, पाठीवर झोपा. आणि हे पहा 2 गुडघे, हे पहा आता हे मी झोपले, हे 2 पाय आहे. या 2 पायाच्या मध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये अशी उशी ठेवायची आणि गुडघ्याने दाबा सोडा, दाबा सोडा, दाबा सोडा. हे पहा असं एक 10 ते 15 वेळा करा बघा. हा भाग उचलला तर उगीच परत काहीतरी कमरेत लचक वगैरे भरायची, उसण भरायची. तर आपल्या वेळेला जे सोपे आहे ते मी तुम्हाला 3 दाखवले आहे, ते करा. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. आणि तुम्ही काही असे शंका तर मला खालती ह्याच्यामध्ये कॉमेंट्समध्ये विचारा. मी नक्की तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन. धन्यवाद.